नमस्कार. रेडिओ MPSC गुरु स्प्रेडिंग द नॉलेज पॉवर्ड बाय स्पेक्ट्रम अकॅडमीमध्ये मी तेजल तुमच्या सगळ्यांचं स्वागत करते. आजच्या दिवसाची सुरुवात करूया एका सुंदर विचाराने. समजूतदारपणा ज्ञानापेक्षा महत्त्वपूर्ण असतो. अनेक जण आपल्याला ओळखतात, पण त्यातील मोजकेच आपल्याला समजून घेतात. विद्यार्थी मित्रमैत्रिणींनो, आज 19 नोव्हेंबर. जाणून घेऊ आजच्या दिवसाचे विशेष. 2000 साली शांतता, निशस्त्रीकरण आणि विकास यासाठी दिला जाणारा इंदिरा गांधी पुरस्कार राष्ट्रपती डॉक्टर KR नारायणन यांच्या हस्ते कृषीशास्त्रज्ञ डॉक्टर MS स्वामीनाथन यांना प्रदान केला गेला. 1999 साली शांतता, निशस्त्रीकरण आणि विकास यासाठी दिला जाणारा इंदिरा गांधी पुरस्कार राष्ट्रपती KR नारायणन यांच्या हस्ते ढाक्याचे डॉक्टर मोहम्मद युनूस यांना देण्यात आला. 1998 साली विन्सेंट वॅन गॉगचे द पोर्ट्रेट ऑफ ॲन आर्टिस्ट विदाउट अ बेअर्ड हे चित्र $7.15 कोटी विकले गेले. 1998 साली अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष बिल क्लिंटन यांच्यावर महाभियोग चालू झाला. 1969 साली फुटबॉलपटू पेलेने आपला 1000वा गोल केला. 1969 साली अपोलो 12 या अमेरिकन अंतराळातून चार्ल्स कॉर्नाड आणि ॲलन बील हे चंद्रावर उतरले. 1960 साली महाराष्ट्र राज्य साहित्य आणि संस्कृती मंडळाची स्थापना झाली. 1946 साली अफगाणिस्तान, आइसलँड आणि स्वीडनचा संयुक्त राष्ट्रात अर्थात युनायटेड नेशन्समध्ये प्रवेश झाला. 1975 साली सुष्मिता सेन या अभिनेत्री व मॉडेलचा जन्म झाला. 1994 साली त्या मिस युनिव्हर्स झाल्या होत्या. 1951 साली अभिनेत्री व मिस एशिया पॅसिफिक 1970 सालच्या झीनत अमान यांचा जन्म झाला. 1928 साली दारा सिंग या मुष्टियोद्धा आणि अभिनेत्याचा जन्म झाला होता. त्यांचा मृत्यू 12 जुलै 2012 रोजी झाला. 1922 साली सलील चौधरी या हिंदी व बंगाली चित्रपटसृष्टीतील संगीतकाराचा जन्म झाला. त्यांचा मृत्यू 5 सप्टेंबर 1995 रोजी मुंबई येथे झाला. 1917 साली आजच्या दिवशी इंदिरा गांधी या भारताच्या 3ऱ्या पंतप्रधानांचा जन्म झाला. त्यांचा मृत्यू 31 ऑक्टोबर 1984 रोजी झाला. 1914 साली एकनाथजी रामकृष्ण रानडे या क्रांतिकारक, स्वातंत्र्य सैनिक व कन्याकुमारी येथील विवेकानंद स्मारकाचे शिल्पकार व अधिकाधिक लोकांचा सहभाग व्हावा म्हणून मोठमोठ्या देणग्या जमा न करता 1 रुपया जमा करून त्यांनी विवेकानंद शिला स्मारकाचे प्रचंड काम उभे केले होते. या क्रांतिकारकाचा जन्म आजच्याच दिवशी झाला होता. त्यांचा मृत्यू 22 ऑगस्ट 1982 रोजी झाला होता. 1909 मध्ये पीटर ड्रकर या ऑस्ट्रेलियन अमेरिकन व्यवस्थापन तज्ज्ञ व लेखकाचा जन्म झाला. त्यांचा मृत्यू 11 नोव्हेंबर 2005 रोजी झाला. 1888 साली जोस रॉल कॅपाब्लांका या क्युबाच्या बुद्धिबळपटूचा जन्म झाला होता. त्यांचा मृत्यू 8 मार्च 1942 रोजी झाला. 1875 साली देवदत्त रामकृष्ण भांडारकर या प्राचीन भारतीय इतिहासाचे व संस्कृतीचे अभ्यासक व पुरातत्त्वज्ञाचा जन्म झाला होता. त्यांचा मृत्यू 13 मे 1950 रोजी झाला. 1838 साली केशवचंद्र सेन या ब्राह्मो समाजातील एका थोर पुरुषाचा, समाजसुधारकाचा आणि लोकसेवकाचा जन्म झाला. त्यांचा मृत्यू 8 जानेवारी 1884 रोजी झाला. 1831 साली जेम्स गारफिल्ड या अमेरिकेच्या 20व्या राष्ट्राध्यक्षांचा जन्म झाला. त्यांचा मृत्यू 19 सप्टेंबर 1881 रोजी झाला. 1828 साली मणिकर्णिका तांबे उर्फ राणी लक्ष्मीबाई, झाशीची राणी म्हणून ज्यांना ओळखले जाते, त्यांचा जन्म झाला होता. मृत्यू 18 जून 1858 रोजी झाला. 1999 साली रामदास कृष्ण धोंगडे जे कीर्तनकार व प्रवचनकार आणि ज्ञानेश्वरीचे अभ्यासक होते, त्यांचा मृत्यू झाला. 1971 साली कॅप्टन लिमये जे मराठी लघुकथेचे प्रवर्तक व विनोदी लेखक मुंबईत आरोग्याधिकारी असताना हिव तापाला कारणीभूत होणाऱ्या डासांवर अभ्यास करून त्यांनी डास तो काय अशा पुस्तकांची मालिका लिहिली होती, त्यांचा मृत्यू झाला होता.
1883 साली सर कार्ल विल्यम सिमेन्स या जर्मन ब्रिटिश विद्युत अभियंत्याचा अभियांत्रिकी क्षेत्रात काम करणारी सिमेन्स ही बलाढ्य कंपनी त्यांच्याच भावाने स्थापन केली आहे. यांचा जन्म देखील झाला होता. विद्यार्थी मित्रमैत्रिणींनो, हे होते 19 नोव्हेंबरचे दिनविशेष. अशाच रोजच्या दिनविशेषांसाठी स्टे ट्यून टू रेडिओ MPSC गुरु. आमच्या कार्यक्रमाचा फीडबॅक कळवण्यासाठी आमचा व्हॉट्सअप क्रमांक आहे 8698869880 अर्थात 8698 8698 80. धन्यवाद.